आत्ता मी आली आहे क्लिनिकला आणि आज आहे संडे, फुल डे आहे. आता माझी तब्येत खरंच खूप खराब आहे. पण ना तसं सुट्टी पण तुम्हाला माहिती आहे क्लिनिक आणि हॉस्पिटल्स म्हणल्यावर कसं असतं फील्ड, की भलेही तुमची तब्येत ठीक नाही आहे, पण क्लिनिकला यावंच लागतं आणि आमच्या पण क्लिनिकमध्येच आहे. आणि आता तसं आहे की क्लिनिकमध्ये तसंही स्टाफ खूप कमी आहे. आता आम्ही शोधतो रिसेप्शनला आणि अजून कोणत्या गोष्टीसाठी असिस्टंट डॉक्टर वगैरे. आता मी एकटीच आहे टेक्निशियन म्हणून, सिस्टर म्हणून मी इकडे काम करते. तर क्लिनिकमध्ये आमच्या खूप स्टाफ कमी आणि खरंच माझी तब्येत ना खूप खराब आहे. म्हणजे मला बसायची पण इच्छा नाही होत, आराम करावा वाटतंय. पण काय करणार आता, कोणत्या कोणत्या वेळी समजून घ्यायला पाहिजे. आणि मी आली आहे क्लिनिकला, तर आता बघा इथे आल्यानंतर काय काय काम आहे हे मी तुम्हाला सांगते. अजून काय करणार आहे मी. हे आहे आमचं क्लिनिक आणि आता हे स्किन आणि हेअरचं क्लिनिक आहे. याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रोसिजर्स होतात आणि स्किन हेअरसाठी तुम्हाला पण कोणते कन्सर्न आहेत तर ते तुम्ही सांगून त्याबद्दल ट्रीटमेंट घेऊ शकता. या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल माझ्या व्हिडिओमधून. आणि आता मी आले होते तेवढ्यात मला मॅमचा फोन आला की थोडंसं लेट होणार आहे आणि आज ओपीडी होणार थोडंसं लेट. म्हणून आता मला पेशंटला कॉल करायचं, कारण कसं आहे की मला आता रिसेप्शनला स्टाफ नव्हे, रिसेप्शन बाकीच्या गोष्टी प्रोसिजर सगळं मलाच हँडल करावं लागतं आणि मॅम असतात ओपीडीला. तर बघूयात, तर चला भेटूयात. हॅलो, आणि मी आता नवीन युट्यूबर आहे. तसे माझे 1000 वगैरे सबस्क्रायबर झालेले आहेत. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. माझे आत्ता सबस्क्रायबर 900 असे झालेले आहेत. 900च्या पुढे 4-5. तर म्हणून मी नवीन जर्नीला सुरू करते आणि मी हा माईक घेतला. मी तुम्हाला दाखवते हा कोणता माईक आहे. हा माईक आहे मी ChatGPTला विचारून घेतला होता. 1000च्या आतमध्ये हा भेटतो, डॅश म्हणून. तर खूप छान माईक आहे आणि याचा रिझल्ट म्हणजे याचे रिव्ह्यू वगैरे खूप छान वाटले मला. आणि तसे पैसे पण खूप कमी आहेत. फर्स्ट टाइम नवीन जर आपण ब्लॉगर असू, तर जर तुम्ही आत्ताच व्हिडिओ स्टार्ट करत असाल आणि नवीन यूट्यूब जर्नी असेल तर तुम्ही नक्की हा माईक घेऊ शकता. खूप छान आहे आणि याचं आवाजाचं क्वालिटी वगैरे खूप छान आहे. कारण ज्यावेळेस आपण फोननी शूट करतो त्यावेळेस एवढी छान क्वालिटी नसतं आवाजाचं, किंवा त्याला आपल्याला म्हणजे व्हॉइस ओव्हर करावा लागतो. तर त्याप्रमाणे जर तुम्हाला ते टाळायचं असेल तर तुम्ही तुमचा वेळ पण वाचू शकता. आणि खूप छान आहे हा माईक. तुम्ही नक्की तुमच्या व्हिडिओमध्ये हे यूज करू शकता. याची लिंक वगैरे तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नक्की देण्याचा प्रयत्न करेल. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.